तो उपस्थित सर्व भक्तवृंदांचं आजच्या या परम पावन तिथीला हार्दिक स्वागत आहे. आपण सर्वजण आज इथे एक विशेष महोत्सव साजरा करण्यासाठी एकत्रित आलो आहोत. तो महोत्सव कोणता आहे? श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव. बोलो श्री कृष्ण भगवान की. तर नेहमी दोन प्रश्न येतात मनामध्ये कायम जेव्हा आपण बाहेर असतो. काय प्रश्न येतो की कोण श्रेष्ठ आहे किंवा कोण विशेष आहे, भगवान श्रीराम का भगवान श्री कृष्ण. आता हल्लीच अयोध्यामध्ये श्रीराम लल्लांचं प्राण प्रतिष्ठा झाली, तिथे पदार्पण झालं आणि तिथे आवर्जून असे इस्कॉनच्या काही भक्तांना वरिष्ठांना तिथं बोलवण्यात आलं होतं आणि तिथले बरेचसे महंत विचारत होते, अरे तुम्ही कृष्ण भक्त आहे पण राम मंदिर मध्ये काय करताय. तर हा जो भेद आहे तो आपल्या मनामध्ये आहे. त्याला उत्तर काय, कोण श्रेष्ठ आहे, श्रीराम का श्री कृष्ण. तर त्याला उत्तर एकच आहे, काय, जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो यार. तर म्हणा सर्वांनी, जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दो नाम, हो या राम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. 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 माखन ब्रज में एक चुरावे, एक बेर बिलनी के खावे. माखन ब्रज में एक चुरावे, एक बेर बिलनी के खावे. प्रेम भाव से भरे अनोखे, दोनों के हैं काम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो एक हृदय में प्रेम बढ़ावे, एक ताप संताप मिटावे. एक हृदय में प्रेम बढ़ावे, एक ताप संताप मिटावे. दोनों सुख के सागर हैं, दोनों पूर्ण काम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो एक कंस पापी को मारे, एक दुष्ट रावण संहारे. एक कंस पापी को मारे, एक दुष्ट रावण संहारे. दोनों दिन के दुख हरत हैं, दोनों बल के धाम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम. बोलो राम
तर आपण पाहिलं या भजनामध्ये सुंदररित्या काय वर्णन केलेलं आहे. प्रभू रामचंद्रांचे चरित्र आणि भगवान श्रीकृष्णांचं चरित्र. तर दोघांची चरित्रांचं इथं वर्णन करण्यात आहे. म्हणून म्हणतात प्रभू रामचंद्र जे आहे त्यांचं जे चारित्र्य आहे त्याला म्हणलेलं आहे आचरणीय. प्रभू रामचंद्र एक आदर्श राजा, एक आदर्श पिता, एक आदर्श पती, एक आदर्श भाऊ, असे एक आदर्श ज्यांनी निर्माण केले ते म्हणजे प्रभू रामचंद्र. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांचे जे चरित्र आहे ते आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे. परंतु श्रीकृष्ण कसे आहेत? श्रीकृष्णांचं चरित्र असं आहे की ते श्रवणीय आहे, ते आचरणीय नाही. जर एखादा म्हणला की मी श्रीकृष्णांसारखं आचरण करण्याचा प्रयत्न करेन तर ते शक्य नाही. का? कारण भगवान श्रीकृष्णाने वयाच्या 7व्या वर्षी आपल्या डाव्या हाताच्या सर्वात छोट्या उंगलीवरती काय उचललं होतं? गोवर्धन. आपण नाही उचलू शकत. आपण फक्त रास क्रीडा करण्याचा विचार करतो. तर तेच दांडिया जेव्हा येतात तेव्हा रास लीला. परंतु भगवंतांनी ज्या अनेक अनेक अशा अद्भुत लीला केलेल्या आहेत त्यांचं आचरण करणं शक्य नाही. म्हणून श्रीकृष्णांच्या लीलांचं केवळ श्रवण केल्यामुळे काय होतं? चित्ताचं मार्जन होतं आणि चित्त शुद्ध होतं. तर प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण जे आहे त्यांच्यामध्ये हा फरक आहे. एकाची लीला जी आहे ती आचरणीय आहे आणि एकाची लीला आहे ती श्रवणीय आहे. परंतु आणखी जर खोलवर गेलो तर एक मोठा संकोच किंवा एक मोठी भ्रांती लोकांच्या हृदयामध्ये आहे. ती म्हणजे काय? ते लोक पांडुरंगाला मानतात, विठ्ठलांची आराधना करतात, पंढरपूरला जातात, डोकं टेकून येतात, विठ्ठल विठ्ठल करतात. परंतु ज्या वेळेला आम्ही म्हणतो की विठ्ठल आणि श्रीकृष्ण हे एकच आहेत त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये थोडीशी शंका निर्माण होते. माझे काही वरिष्ठ मित्र आहेत, चांगले पदवीधर डॉक्टर आहेत, आणि ते म्हणत की अरे आम्ही विठ्ठलाला मानतो पण कृष्ण नाही. का बरं? कृष्ण रसिला आहे, रंगीला आहे, रास रसय्या आहे. म्हणून कृष्णाचं चरित्र आम्हाला समजत नाही. कृष्ण वेगळे आहे आणि विठ्ठल वेगळे आहे. तर ही मोठी भ्रांती आहे समाजामध्ये आज की पांडुरंगाचा तर शरणागती घेतात परंतु त्याचबरोबर कृष्णाला ते नाकारतात किंवा कृष्णाचे चरित्र त्यांना शंकास्पद वाटतं. का? कारण की भगवंतांचे चरित्रच असं आहे की ती सर्वांना भुरळ घालणार आहे. आणि म्हणून हा मोठा भेद त्यांना जाणवतो. आणि असं का होतं? कारण भगवंतांनीच सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. भगवंत काय म्हणतात? अवजानन्ति माम मूढा मानुषां तुम आश्रितम परम भाव जानंतो मम भूत महेश्वरम. तर भगवान म्हणतात की जे मूर्ख लोक आहेत ते मला जाणत नाहीत. अवजानन्ति माम मूढा, की मी जेव्हा मनुष्य रूपामध्ये प्रकट होतो त्यावेळेला हे मूर्ख लोक मला असं काय करतात? उपहास करतात आणि मला जाणत नाहीत. आणि म्हणून पुढे भगवान म्हणतात की माझं जन्म आणि कर्म कसं आहे ते पण भगवान सांगत आहे. भगवान म्हणतात की जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्मम नेति मामेति स्वर्गम. ते म्हणतात की हे अर्जुन, माझं जन्म घेणे आणि माझे जे कर्म आहेत ते कसे आहेत? दिव्य आहेत. आणि जो कोणी याला तत्वत जाणतो म्हणजे जसं आहे तसं जाणतो, सखोल जाणतो, अभ्यासपूर्वक जाणतो, त्याला पुन्हा येणे नाही. त्याला काय मिळते? मुक्ती मिळते, वैकुंठाचा वास मिळतो. म्हणून भगवंताचा जो जन्म आहे, जो आज आपण जन्मदिन साजरा करत आहोत, तो फार विशेष आहे. भगवंतांचं जन्म कार्य हे समजून घेण्यासाठीच आपण इथं आलं पाहिजे. पुढे भगवंत म्हणतात, यद्यपि मैं अजन्मा तथा अविनाशी हूँ और यद्यपि मैं समस्त जीवों का स्वामी हूँ तो भी प्रत्येक युग में मैं अपने आदि दिव्य रूप में प्रकट होता हूँ. तर इथं भगवान म्हणतात की मी जन्म घेतो आणि पुढच्या श्लोकामध्ये लगेच काय सांगतात? मी अजन्म आहे. अजन्म म्हणजे काय? जन्म होत नाही. अविनाशी आहे आणि समस्त जीवांचा स्वामी आहे. तर भगवान तिथं सांगत आहेत की त्यांचा जन्म होणे म्हणजे आपला जन्मासारखं नव्हे. अजन्माचा अर्थ आपण गर्भावस्थामध्ये गर्भयातना 9 महिने भोगतो. भगवंतांचं तसं नसतं. तर हे जाणणं आवश्यक आहे. पुढे भगवंत आणखी काय म्हणतात? जो मुझे अजन्मा अनादि समस्त लोगों के स्वामी के रूप में जानता है
मनुष्यों में केवल वही मोह रहित और समस्त पापों से मुक्त होता है. पुन्हा एकदा भगवंतांनी काय शब्द वापरलाय? अजन्मा, की मी अजन्मा आहे. एवढंच नव्हे तर श्रीमद भागवत मध्ये कुंती महारानी पण भगवंतांना काय म्हणती पहा, पृथ्वी का भार कम करने के लिए अजन्मे भगवान यदुवंश में जन्म लेंगे और ऐसे कार्य करेंगे जो देवता के लिए असंभव है. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण काय पाहिलं? अजन्मा. आणि आज आपण काय करतोय? अजन्मा का जन्म. मग अजन्मा का जन्म म्हणजे काय? तर हे गुह्य जाणून घेतलं पाहिजे. तर भगवंत अजन्म आहे, मग त्यांचा जन्मोत्सव का साजरा करतोय आपण? तर हा जो भेद आहे हा आपण जाणून घेतला पाहिजे की भगवंतांचा जन्म आणि भगवंतांचा कर्म हे कसं आहे? दिव्य आहे. तर भगवान श्री कृष्ण या भूतलावर कधी प्रकट होतात? त्यांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे काय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल त्या त्या वेळेला धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी जन्म घेईन, अवतार घेईन. पृथ्वीच्या वरती अनेक प्रकारचे भार आहेत, अनेक पर्वत आहेत, अनेक नद्या आहेत, अनेक प्रकारचे भार पृथ्वी सहन करते. परंतु एक भार पृथ्वीला सहन होत नाही, तो कोणता आहे? पापाचा. ज्या ज्या वेळेला या जगामध्ये पापाची वृद्धी होते, पाप वाढतं, पापाचरण अनाचरण वाढतं, त्या त्या वेळेला पृथ्वीला ते असह्य होतं. आणि ज्या वेळेला पृथ्वीला हे असह्य होतं त्यावेळेला पृथ्वी काय करते? ही भूदेवी गायीचं रूप धारण करते. आणि गायीचं रूप धारण करून ती कुठं जाते? ब्रह्मदेवांकडे जाते. आणि ब्रह्माजीकडे गेलेली आहे आणि भूदेवी अत्यंत व्याकुळतेने प्रार्थना करते की हे ब्रह्मदेव, मला खूप त्रास होतोय, फार कष्ट होते, तुम्ही काहीतरी पर्याय का सांगा. त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतात की हे भूदेवी, मी सक्षम नाही तुझं दुःख दूर करण्यासाठी, परंतु जे सक्षम आहेत त्यांच्याकडे मी तुला घेऊन जाईन. आणि ते कोण आहेत? नारायण, भगवान विष्णू. आणि मग या भूदेवीनं गायीचं रूप धारण केलेलं आहे. आता गायीचं रूप का धारण केलं? कारण भगवंतांना गाय फार प्रिय आहे. तर आपण जेव्हा मागणी करायला जातोय काही, तर त्या व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी त्याच्या आवडीचं आपण काहीतरी भेट वस्तू घेऊन जातो, नाही का? त्यांच्याकडून काहीतरी काम करून घेते. त्याप्रमाणे भूदेवीनं गायीचं रूप धारण केलेलं आहे आणि ती निघालेली आहे. आणि कुठं आले? तर क्षीरसागरावरती आलेली आहे. क्षीरसागरावरती आल्यानंतर ब्रह्माजींनी सर्व देवी देवतांना बोलवलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी बोलवलं कुणाला? शिवजींना पण त्यांनी बोलवलेलं आहे. आता एक प्रश्न आहे की भगवान शिवजींना का बोलवलं? तर पुन्हा तेच गोष्ट, भगवंतांना प्रसन्न करायचं आहे. आणि भगवान केव्हा प्रसन्न होतात? ज्या वेळेला ते आपल्या भक्तांना पाहतात, ज्या वेळेला ते वैष्णवांना पाहतात. आणि वैष्णव कोण आहे? सर्वश्रेष्ठ वैष्णव कोण आहे? वैष्णवान यथा शंभो. तर सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहेत वैष्णव मध्ये? तर भगवान शिवजी आहेत. आणि म्हणून भगवान शिवजींना ती घेऊन आलेली आहे. आणि केवळ आणि तिथं आल्यानंतर सर्वांनी पुरुषोक्त प्रार्थनेद्वारे भगवान विष्णूंची प्रार्थनांना सुरुवात केलेली आहे. परंतु भगवान केवळ प्रार्थनाद्वारे प्रसन्न होत नाहीत. भगवंतांना लागतं काय? कीर्तन. काय लागतं? कीर्तन. आणि शिवजी सारखं कीर्तन करणारं कोणी नाही, कारण त्यांचं नाव एक आहे नटराज. तर त्यांच्यासारखं नृत्य आणि कीर्तन कोणी करत नाही. म्हणून शिवजींना त्यांनी बोलवलेलं आहे. तर असे अनेक कारण आचार्य सांगतात की शिवजींना त्यांनी का बोलवलं आहे. आणि मग हे सर्वजण तिथं पोहोचलेले आहेत क्षीरसागरावरती. अनेक प्रकारे भगवंतांची स्तुती झालेली आहे आणि भगवंतांचा प्राकट्य तिथं झालेला आहे. तर आपण शिव तत्व आणि जीव तत्व काय हे समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळेला एक शिवजींना घेऊन पण संभ्रम राहतो. जर आपण खोलवर पाहिलं तर जीव तत्व आहे, शिव तत्व आहे, विष्णू तत्व आणि कृष्ण तत्व हे प्रमुख तत्व आहे. एक जीव जो आहे तो 50% पर्यंत प्रगती करतो गुणानं सर्वोच्च. शिवजी जे आहे ते 55% आहेत
भगवान विष्णू हे 60% आहेत आणि जर 60 गुणांनी युक्त आहेत आणि भगवान श्रीकृष्ण 64 गुणांनी म्हणजे 100% परिपूर्ण आहे. तर शिव तत्व काय आहे? जीव तत्व आणि विष्णू तत्व यांच्या मध्यभागी स्थित म्हणजे भगवान शिवजी आहे. म्हणजे ते जीवात्मा पण नाहीत आणि भगवान विष्णू पण नाहीत, पण मध्यभागी स्थित आहे. आणि याचं वर्णन ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी फार सुंदररित्या करतात. काय म्हणतात ते? श्रीराम यथा दधी विकार विशेष योगात संजायते न हित तत् पृथग अस्ति हेतो यम शंभुतामपि तथा सुमेति कार्यात् गोविंदम आदि पुरुषम तमहं भजामि. तर ते काय सांगत आहेत ब्रह्माजी? ब्रह्मदेव म्हणतात की शिवजी कसे आहेत? ज्याप्रमाणे दुधामध्ये आपण लिंबू पिळलं तर त्यामध्ये विकार तयार होतो आणि त्याचं दही तयार होतं. दुधापासून दही तयार होतं, पण दह्यापासून दूध तयार होईल का? होईल का? नाही होणार. त्याप्रमाणे शिवतत्व आहे. ते भगवान विष्णू प्रमाणे पण आहेत, परंतु जीव पण आहेत, तर मध्यभागी स्थित आहेत. आणि म्हणून या शिवजींना ते घेऊन तिथं आलेली आहेत. आणि आता ब्रह्मदेव, आता भगवान जेव्हा क्षीरसागरावरती प्रार्थना करत आहे तेव्हा भगवान सर्वांना दर्शन देत नाहीत. तर भगवान फक्त वाणी रूपाने प्रकट होतात. एक दिव्य ध्वनी, एक वारी येते. ते म्हणतात की हे ब्रह्मदेव, लवकरच मी यदुकुळामध्ये प्रकट होणार आहे आणि तुम्ही सर्व देवी देवता यदुकुळामध्ये पुढे जाऊन अवतार घ्या, वेगवेगळ्या कुटुंबामध्ये माझ्या लीलामध्ये सहाय्य करण्यासाठी. कशासाठी? माझ्या लीलामध्ये सहाय्य करण्यासाठी तुम्ही जा. आणि ब्रह्मदेवाने ही वाणी ऐकली आणि ब्रह्मदेवाने सर्व देवतांना सांगितलं की भगवान नारायणाने काय सांगितलेलं आहे. ते म्हणाले की हे देवता लोक, तुम्ही सर्वजण, आता हा विशेष भाग आहे बरं का, ध्यानपूर्वक श्रवण करा. भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवांना काय सांगितलं की हे ब्रह्मदेव, तुम्ही सर्वजण पुढे जा, यदुकुळामध्ये अवतार घ्या, माझ्या लीलामध्ये सहाय्य करा. ब्रह्मदेव पण ते सांगत आहेत. काय म्हणतात की हे देवता लोक, तुम्ही सर्वजण यदुकुळामध्ये जा, अवतार घ्या आणि भगवंतांच्या लीलामध्ये सहाय्य करा. इथं घोळ काय झालेला आहे? इथं घोळ असा झाला की ब्रह्मदेवांचं दुर्भाग्य असं की ब्रह्मदेवानी जी आज्ञा दिली होती की तुम्ही सर्व, त्यामध्ये स्वतःला वगळलं ते. आणि त्यांनी काय सांगितलं? देवतांना सांगितलं की तुम्ही सर्व जावा. आणि म्हणून ब्रह्मदेव एकटे राहिले. सर्व देवी देवता सुंदररित्या भगवंताच्या लीलामध्ये सहाय्य करू लागले आणि ब्रह्मदेव एकटेच. त्यांना समजलं की माझं काय चुकलं, की मी पण भाग घ्यायला पाहिजे होता या भगवंताच्या सुंदर लीलामध्ये, मी पण कुठेतरी अवतार घ्यायला पाहिजे होता. आणि म्हणून असं म्हणतात की कधी कधी आपल्याला जी सेवा आहे ना, जी मिळते ती डायरेक्ट मिळत नाही, तर इनडायरेक्टली येते. म्हणजे कसं अप्रत्यक्षरित्या तुमच्याकडे कोणीतरी येतं आणि तुम्हाला सेवा देते. त्यावेळेला ती सेवा आपण स्वीकार केली पाहिजे आणि त्या सेवेत संधीचं सोनं केलं पाहिजे. तर अशा प्रकारे ब्रह्मदेवांना मग ब्रह्मविमोहन लीलाद्वारे त्यांनी त्या इच्छा पूर्ण केलेली आहे. आणि मग इकडं यदुकुळामध्ये देवकी आणि वसुदेवांचा विवाह झालेला आहे. आणि हा सुंदर विवाह पार पडल्यानंतर 15 दिवस जी वरात होती ती देवकी राजा होते त्यांच्या घरामध्ये होते. आणि 16व्या दिवशी जेव्हा देवकीची आता विदाई होणार आहे त्यावेळेला सुंदर असा रथ सजवण्यात आलेला आहे. आणि ही देवकी वसुदेव दोघंही रथामध्ये आरूढ झाले. आणि त्यावेळेला तिचा चुलत भाऊ होता, तिचं नाव होतं काय? काय नाव होतं? कंस. सगळे जागे आहेत ना? 12 पर्यंत जागायचे आपल्याला, जन्मोत्सव साजरा करायचा. तर त्याचं नाव होतं कंस. त्याच्या हृदयामध्ये अपार प्रेम आलं. कुणासाठी? बहिणीसाठी, देवकीसाठी. परंतु सुखदेव गोस्वामी म्हणतात की जे दुष्ट प्रवृत्तीची लोक आहेत त्यांच्या प्रेमावर विश्वास ठेवू नका, कारण आज एक तर उद्या 2 करतील ते. तर या कंसाच्या हृदयामध्ये अत्यंत प्रेम उडमळून आलं आणि यानं काय केलेलं आहे, स्वतः रथामध्ये आरूढ झाला. म्हणला की सारथी तू बाजूला हो, मी स्वतः आता सारथ्य करणार, ड्रायव्हर झालो. रथाचा ड्रायव्हर कंस झालेला आहे आणि अत्यंत आनंदाने आणि प्रेमाने देवकी आणि वसुदेवाला घेऊन चाललेला आहे. आता हे कंस जेव्हा निघाला त्यावेळेला
चिंता वाटायला लागली देवता लोकांना. का हो? देवामध्ये जे स्वर्गाचे देव होते सगळे डोक्याला हात लावून बसले. म्हणजे अरे हा कंस काय करत आहे? देवकी आणि वसुदेवांचा रथ चालवत आहे. आणि जर असं घडलं तर काय होणार? भगवंत म्हणणार की अरे हा कंस तर माझ्या भक्तांची सेवा करत आहे, मी याला कसं बरं मारू? आणि आपला प्लॅन चोपट. आपण भगवंतांना प्रार्थना केली, अवतार घेण्यास भाग पाडलं. कशासाठी? की कंसाचा वध व्हावा. आणि कंस भक्तांची सेवा करत आहे. आणि भगवंताचा एक स्वभाव आहे. काय आहे? भगवान म्हणतात सोहम सर्वभूतेषु न मे द्वेषस्ति न प्रिय ये भजन्ति तू माम भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. की मला ना कुणी प्रिय आहे ना कुणाचा मी द्वेष करतो. मी पक्षपात करत नाही, सर्वांना समदृष्टीने पाहतो. आणि म्हणून ज्या वेळेला ते पाहतील की कंस आहे आणि तो सेवा करतोय भक्तांची, तर भगवान म्हणतील की चला हा माझाच आहे आणि त्याचा वध करणार नाही. हीच गोष्ट कुंती महारानी पण म्हणते. काय म्हणते? कि हे प्रभु मैं आपको शाश्वत काल, परम नियंत्रक, आदि अंत रहित, सर्वव्यापी मानती हूँ. अपनी दया को वितरित करने में आप सभी के लिए समान हैं. सर्वांना कसं पाहता तुम्ही? समान दृष्टीने पाहता. आणि म्हणून देवता लोकांना काळजी वाटली. आता जेव्हा देवता लोकांना काळजी वाटली तेव्हा त्यांनी काय केलं? आकाशवाणी केली आणि म्हणले की हे मूर्ख कंस, जिला तू आपल्या रथामध्ये घेऊन चाललेला आहे तिचा 8वा गर्भ तुझा काळ बनेल. आता गडबड अशी झाली की कंसाला कोणी आजपर्यंत मूर्ख म्हणलं नव्हतं. मूर्ख शब्द ऐकला तो इकडं तिकडं पाहायला लागला, कोण म्हणलं मला मूर्ख? नंतर त्याच्या लक्षात आलं की खालून कोणी बोललं नाही, वरून आवाज आलाय. कुठून? आकाशातून. आकाशवाणी झालेली आहे. म्हणजे मूर्ख म्हणजे मला का? म्हणजे याचा 8वा गर्भ तुझा अंत करणार आहे. आणि पहा दुष्ट प्रती, जसे सुखदेव गोस्वामी म्हणले की ज्या हाताने लगाम घोड्यांचे धरले होते, ज्याच्या हृदयामध्ये अपार प्रेम बहिणीसाठी होते, जसं त्याला समजलं की माझा मृत्यू हिच्यामुळे होणार आहे, त्यांच्या हातातून लगाम सुटली. एका हाताने देवकीचे केस पकडले, दुसऱ्या हाताने तलवार घेतली आणि सर छिदन करणार तोपर्यंत वसुदेवाने तिला थांबवलं. तर इथं वसुदेवांचं फार मोठं महत्व आहे. वसुदेवाच्या समोर एक आणीबाणीचा काळ आहे. एका सेकंदामध्ये त्यांना असं काहीतरी बोलायचं होतं की आपल्या पत्नीचं रक्षण होईल, देवकीचं. तर फार विचारपूर्वक त्यांना शब्द मांडायचे होते. आणि म्हणून असं म्हणतात की ह्या देवकीच्या रथावरती एक श्रीमद भागवत झालेलं आहे, जे वसुदेवाने कंसाला सांगितलेलं आहे. ते पण सुंदर वर्णन आहे त्याचं. तर सुरुवातीलाच काय म्हणत आहेत वसुदेव? अहो भोज यश कर. तर ते म्हणतात की हे वसुदेव ने कहा मेरे प्रिय बहनोई कंस, तुम अपने कुल भोज वंश के गौरव हो और बड़े बड़े वीर तुम्हारे गुणों की प्रशंसा करते हैं. तुम जैसा योग्य व्यक्ति अपनी ही बहन की हत्या करे कैसे कर सकता है, विशेषकर उसके विवाह के अवसर पर. तर इथं शब्द फार सुंदर वापरले. काय की तुम्ही भोज कुळाचे यश आहात. तर असं सांगता सुखदेव गोस्वामी इथं की एखाद्याला फार क्रोध आलाय आणि तो जर शांत करायचा असेल तर काय करा? त्याची स्तुती करा. नवरा बायको मध्ये कधी भांडण झालं तर दोघं पण करून बसू नका. पतीने पत्नीची सुंदरताचं कौतुक केलं की तिचा राग शांत होईल, पत्नीने पतीचं कौतुक केलं की त्याचा राग शांत होईल. तर सुंदर फॉर्म्युला आहे. काय करायचे? स्तुती करायची आहे. तर वसुदेवाने तर स्तुती केली कंसाची आणि कंसाचा हात थांबला जाग्यावर आणि वसुदेवांना वेळ मिळाला. काय वेळ मिळाला? की आता आपल्याला कंसाला सांगता येईल. आणि त्यांनी सांगितलं की हे कंस, जो कुणी जन्माला आलेला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि तू हा कलंक का लावून घेतोयस आपल्या बहिणीची हत्याचा? तुला हे शोभत नाही. एक तर तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाला कलंक म्हणजे मृत्यूप्रमाणे आहे. म्हणून तू काय कर? देवकीला जीवदान दे. राहिला प्रश्न तिच्या 8व्या गर्भाचा, मी तुला तो आणून देईन आणि तू त्याला काय जे तुला वाटेल ते कर. आणि कंसाला वसुदेवांच्या शब्दावर विश्वास होता आणि म्हणून ते म्हणला ठीक आहे तुम्ही जावा. आणि मग 1 वर्षानंतर वसुदेव आणि देवकींना पहिला पुत्र झालेला आहे.
त्याचं नाव आहे कीर्तिमान. वसुदेवाने तो मुलगा घेतला आणि थेट कंसाच्या महलात गेले आणि म्हणाले की हा पहिला पुत्र, तुम्हाला जे काय याच्याबरोबर करायचे ते करा. कंसाने तो पुत्र पाहिला, मला हे चिमुरडं काय करणार, जा 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 ह्याला घेऊन जा म्हणजे मला 8वा गर्भ आणून द्या, म्हणजे 8वा पुत्र जो आहे तो, ह्याचा मला काय उपयोग नाही, हा माझं काय करू शकत नाही. आता हे झाल्यानंतर पुन्हा एकदा देवतांना काळजी लागली. काय काळजी लागली की म्हणले अरे हा कंस जर असाच अभय देत राहिला तर मग भगवान श्रीकृष्णांचं प्राकट्य कसं व्हायचं, त्याची दया भाव बघून भगवंताचं परत हृदय परिवर्तन झालं तर ते जाता सरस्वती माताकडे म्हणतात की तुम्ही काहीतरी त्याची मती फिरवा कंसाची, आणि जेणेकरून तो पुन्हा तो बाळाला त्या घेईल आणि त्याचा वध करेल. सरस्वती माता म्हणतात नाही नाही नाही, त्रेतायुगामध्ये तुम्ही मला असंच करायला लावलं. हा, मी मंत्राच्या जीवेवरती बसले आणि माझ्या प्रभूंना 14 वर्षाचा वनवास लागला. आता मी काय तुमचं ऐकणार नाही. आता सरस्वती माताने नकार दिल्यानंतर त्यांच्याकडे पर्याय कोण राहिले, नारद मुनी. आणि मग सर्वजण नारद मुनीकडे आलेले आहेत. नारदांना प्रार्थना केली. नारद म्हणतात ठीक आहे. नारद आलेले आहेत कंसाच्या दरबारात. कंसाला म्हणतात कंस तू खरोखरच महामूर्ख आहे. आता कंसाला पुन्हा ऐकलं महामूर्ख, काय चुकलं माझं. म्हणले अरे मूर्खा, तू तो पुत्र का दिला माघारी. का, मला तर भीती 8वा गर्भापासून आहे, 8वा पुत्र मारणार आहे मला. मग काय झालं म्हणजे सांग, 8वं बोट कोणतं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 हे आहे का 1 2 3 4 5 6 7 8 हे. कंसाचं डोकं चक्रावलं. मग त्यांनी कबड घेतलं, अष्टदली फिरवलं, म्हणजे सांग 1 2 3 4 5 6 7 8 ही पाकळी 8वी आहे का 1 2 3 4 5 6 7 8 हे. कंसाला लक्षात आलं आपलं चुकलं. जसं कंसाला समजलं आपलं चुकलं तसा कंसानं धाव घेतली आणि डायरेक्ट वसुदेव देवकीच्या तिथं गेला आणि त्यांच्या हातातून ते नव जे बालक होतं त्याला ओढून घेतलेलं आहे आणि त्याचा वध केला. आणि असं पाहता पाहता एक नव्हे तर कंसानं एका मागो एक 6 त्याच्या बालकांचा वध केलेला आहे. देवकीच्या समोरच आपटून मारलं त्याने. तसं सांगितलं जातं की ही जी 6 मुलं होती देवकीची त्यांना म्हणतात षडगर्भ. कोण होती ते षडगर्भ. ते शापित होते. पूर्वजन्मी ती लोकांमध्ये एक देवता होते. आणि ऋषी मरीची आणि उर्णा देवी यांचे ते पुत्र होते. एकदा त्यांनी पाहिलं की ब्रह्मदेव धावत आहेत आपल्या मुलीच्या मागे काहीतरी सांगण्यासाठी, आणि ते पाहिल्यानंतर ते हसले त्यांना पाहून. तर वरिष्ठांचा उपहास झाला. आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्यांचा अशा प्रकारे अपमान केल्यामुळे ब्रह्माने त्यांना शाप दिला. काय शाप दिला की जावा, तुम्ही देव बनण्याच्या लायकीचं नाही, तुम्ही आसुरी वृत्तीचे आहेत आणि तुम्ही आसुर कुलामध्ये जन्म घ्या. आणि मग ही षडगर्भ जे होते 6 मुलांनी जन्म घेतला कालनेमी नावाच्या असुराच्या घरी. आणि हे जे षडगर्भ होते ते कोणाचे पुत्र होते, हिरण्यकश्यपूचे. आता हे जे षडगर्भ होते यांनी ब्रह्मदेवाची उपासना चालू केली. ब्रह्मदेवांना प्रसन्न करून त्यांचे आराधना करत होते. परंतु हिरण्यकश्यपूला हे काही पाहवलं नाही. तो म्हणाला की तुम्ही मला सोडून या ब्रह्माजीच्या मागे लागलेला आहे, मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही तुमच्या पिता जमामध्ये मारला जाल. आणि मग हे काल नेहमी हा कंस झाला आणि हे जे षडगर्भ होते पुन्हा ते त्या पोटी देवीच्या पोटी जन्माला आले आणि कंसाने यांना मारलेला आहे. आता हे लीलातून आपल्याला काय समजतं की आपण आपले प्रत्येक कार्य करताना फार सावधपूर्वक केलं पाहिजे. जेव्हा जेव्हा वरिष्ठांशी आपलं देवाणघेवाण आहे त्यावेळेला आपण काळजीपूर्वक कार्य केलं पाहिजे. तर आपले आचार्य या षडगर्भांची तुलना कशाची करतात, षड विकारांशी करतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. तर असं सांगितलं जातं की जोपर्यंत हृदयामध्ये हे वासना आहेत, हे षड विकार आहेत, हे तोपर्यंत आपल्याला भगवत प्राप्ती होत नाही. अनु म्हणतात की देवकी ही साधना भक्ती आहे. देवकी कोण आहे, साधना भक्ती. आणि हा जो कंस आहे तो आहे भय.
काय आहे? भय आहे. जोपर्यंत आपण आपल्या हृदयामध्ये असणारे हे जे 6 विकार आहेत, कोणते? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर जे आहेत, ह्यांना आपण घाबरत नाही, तोपर्यंत काय होणार आहे? तोपर्यंत आपल्या हृदयामध्ये भगवत तत्व प्रकट होणार नाही. आणि म्हणून आपल्याला जे अडथळे आहेत भगवंतांचे आणि आपल्यामध्ये, ते हे षडविकार आहेत. तर कंस रूपी भयाद्वारे जेव्हा आपण या षडगर्भांना मारतो, त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये कोण प्रकट होतं? 7व्या ठिकाणी कोण आले? बलरामजी. जे कोण आहेत बलरामजी? गुरु तत्व, आदि गुरु आहेत. तर आदि गुरूंच्या हातामध्ये काय आहे? हलधर, हल घेतलेला आहे. कशासाठी आहे तो? आपल्या हृदयामध्ये असणारे सर्व विकारांना ते त्या हलद्वारे काय करणार आहेत? बाहेर फुकून देणार आहे. आणि ज्या वेळेला तो हल चालेल आपल्या हृदयावरती, आणि मग 8व्या स्थानी कोण प्रकट होतं? भगवान श्रीकृष्ण प्रकट होतात. तर आपण कधी कधी या विकारांना असं आवळून धरतो. पहा, ज्या वेळेला करोना आला त्यावेळेला सर्वांनी सुंदररित्या काय केलं? सर्व पालन केलं. सर्व क्वारंटाईन झाले, घरामध्ये बसले, सॅनिटायझरचा वापर सुरुवात केला, 10-15 वेळा हात धुवायला लागले, नाही का? आता धुता का? नाही ना? भाजी जरी आणली दुकानातून तर त्याला सुद्धा धुवून आज घरामध्ये प्रवेश नाही. का? भीती होती. कशाची? मृत्यूची, विकाराची, त्या आजाराची भीती होती. परंतु आपल्या हृदयामध्ये अनेक जन्मापासून हे 6 विकार आहेत, आजार, काम, क्रोध, मद, मोह रूपी. आपण त्याला घाबरतच नाही. आणि घाबरत नाही म्हणून त्याचं आपण पालन करतो, जोपासना करतो, आणि तेच विकार आपल्याला भगवंतापासून दूर ठेवतात. परंतु ज्या वेळेला हे विकार दूर होतील त्यावेळेला काय होईल? भगवत प्राप्ती होईल. तर भगवंत आपले विकारांना तर दूर करतात, पण त्याचबरोबर आपल्या भौतिक इच्छा पण पूर्ण करतात. जसं देवकी म्हणाली की ज्या वेळेला भगवंतांनी देवकी आणि वसुदेवची सुटका केली, तर ती म्हणली की हे कृष्ण, मी ऐकले की सांदीपनी मुनीचे जे मुलगा मृत्युमुखी पडला होता त्याला तू माघारी आणलं होतं. माझी 6 मुलं गेलीत, मला त्यांना पाहायचंय. भगवान श्रीकृष्णाने ती अरेंजमेंट केली आणि त्यांना घेऊन आले. सुथर लोकांमध्ये, बली महाराजांच्या राज्यामध्ये ही 6 षडगर्भ तिथं होते. त्यांना घेऊन आले. देवकी माताने त्यांना पाहिलेलं आहे, त्यांचा लाड केलेला आहे, आणि मग ते शापमुक्त होऊन देवलोकात निघून गेलेले आहे. सांगायचं तात्पर्य आहे की तुम्हाला जे काय हवं आहे, जे काय पाहिजे, ते सर्व देण्याची क्षमता एका श्रीकृष्णामध्ये आहे. म्हणून शरणागत व्हायचं असेल तर आपण कुणाला झालं पाहिजे? कुणाला? जोरात बोला. अरे भगवंतांचा जन्मोत्सव साजरा करतो, कृष्ण नामुखातून येत नाही. कुणाला शरण गेलं पाहिजे? हा, ऐकलं पाहिजे ना भगवंतानी की आम्ही शरणागत आहोत. तर जे काही मागायचे कुणाला मागायचं? परत आवाज बोला. कुणाला मागायचं? श्रीकृष्णाला. आणि असं म्हणतात, ज्या वेळेला धरतीवरती दुःखाचा बोजा वाढतो त्यावेळेला काय होतं? भूकंप होतं. आणि ज्या वेळेला भक्ताच्या हृदयामध्ये भक्ती वाढते त्यावेळेला काय होतं? जसं आता एक उदाहरण येतं देवकीचं. देवकीनं आपली 6च्या 6 मुलं आपल्या डोळ्यासमोर मरताना पाहिली, पण तिने कधी भगवंतांना दोष नाही दिला. प्रत्येक मुलाच्या मृत्यूकडे तिच्या हृदयातील भक्ती वाढत गेली. एवढी वाढली, एवढी पराकोटीला गेली तिची भक्ती, की असं म्हणतात की जसा भूकंप होतो तसा इकडे जाऊन काय झालेलं आहे? देवकीच्या भक्तीमुळे वैकुंठ कंप झालेला आहे. भगवंतांचं सिंहासन डोलायमान झालं. कोण भक्त आहे जो मला एवढ्या तीव्रतेनं बोलवत आहे? आणि भगवंतांना देवकी आणि वसुदेवाच्या भक्तीनं येणं भाग पाडलं. आणि मग भगवंतांनी प्रथम वसुदेवांच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मनातून हृदय गर्भ म्हणलेला आहे. भगवंत कधीही उदर गर्भामध्ये येत नाहीत, म्हणून त्यांचं जन्मकर्म आपण उदर गर्भामध्ये असतो आणि भगवंत कुठे येतात? हृदय गर्भामध्ये, हृदयामध्ये प्रवेश करतात. आणि तेथून त्यांनी देवकीच्या हृदय गर्भामध्ये प्रवेश केलेला आहे. ज्या क्षणाला भगवंतांनी देवकीच्या हृदयामध्ये प्रवेश केला, ती जी काल कोठडी होती
ती प्रज्वलित झाली. देवकीचं अंग तेज एवढं वाढलं की असं वाटायला लागलं की कुठली तरी ज्योती तिथं बसलेली आहे. एक दिव्य प्रकाश दिसायला लागला. सैनिकांनी कंसाला सांगितलं की अरे कंस, तिथं काहीतरी वेगळं विचित्र घडलेलं आहे. आम्हाला त्या काल कोठडीमध्ये एक दिव्य प्रकाश दिसत आहे. कंस धावत आला आणि त्यानं पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की माझा काळ आलेला आहे. आणि मग कंसाला झोपला नाही त्या दिवसानंतर. कंस कधी खाल्लं पिलं नाही त्यानं. पाणी प्यायला लागलं, त्याला वाटायचं की हा विष्णू छली आहे, पाण्यामधून माझ्या पोटात जाऊन मला मारेल. खाऊ लागला तर असं वाटतं या घासामध्ये विष्णू बसलेला असेल. कुठल्याही दिशेला बिछाण्यावर झोपायला लागला तर उठून बसायचा रात्रीचा की कदाचित बिछाण्यातून तो नरसिंहाचं रूप घेऊन मला मारून टाकेल. तर दिवस रात्र केवळ विष्णूंचं चिंतन करत राहिला हा कंस त्या दिवसानंतर. आणि मग तो दिवस उगवला ज्या दिवसाची सर्व जण वाट पाहत होते. भाद्रपदाचा मास होता, अष्टमी तिथी होती आणि अमावस्याची रात्र, बुधवारचा वार होता. त्या दिवशी रोहिणीचं नक्षत्र होतं. आणि ज्या वेळेला बरोबर 12 वाजले त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण त्या तुरुंगामध्ये, त्या कंसाच्या काल कोठडीमध्ये प्रकट झालेले आहेत. बोलो देवकी नंदन वसुदेव भगवान की. आणि वसुदेवाने काय पाहिलं हो? एक साधारण बालक नाही. भगवान विष्णूने सुंदर किरीट धारण केलेला आहे, शंख चक्र गदा पद्म धारण केलेला आहे, पितांबर आहे, मकर कुंडल आहे, हातामध्ये कमल पुष्प आहे. असे भगवान वसुदेवांकडे प्रकट झाले म्हणाले की हे देवकी, हे वसुदेव, तुमच्या अनेक अनेक जन्मांच्या पुण्याईद्वारे, भक्तीद्वारे मी आज तुमच्याकडे तुमचा पुत्र म्हणून येत आहे. आणि त्यांनी वसुदेवांना आज्ञा केली की आता तुम्ही मला काय करा, गोकुळामध्ये घेऊन चला. तर असे हे सुंदर भगवान प्रकट झाले आणि वसुदेवांना त्यांनी आज्ञा दिली की तुम्ही मला कुठे घेऊन जायचं, गोकुळामध्ये. ध्यान देण्यायोग्य गोष्ट आहे. एक बघा, आता सर्वांच्या मनातला एक प्रश्न सांगणार आहे. तर भगवान विष्णू पासून कोण आलेले आहेत? कोण आलेत? दश अवतार. दश अवतारामध्ये कोण आहे? कृष्ण आहेत का नाही? तर भगवान श्रीकृष्ण कुणाचे अवतार आहेत? भगवान विष्णूंचे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? तर भगवान श्रीकृष्णांपेक्षाही श्रेष्ठ कोण आहे? विष्णू तत्व आहे. बरोबर? तर बरोबर आहे का नाही पाहूया आपण. हे जे ज्ञान मिळतं कुठून मिळतो आपल्याला? वेदांमधून मिळतं. आता महर्षी व्यासदेवांनी वेद लिहिले. पहिला एक वेद लिहिला त्यांनी. वेद लिहिल्यानंतर ते म्हणले अरे हे कलियुगची लोक यांना समजणार नाही. मग ते एका वेदाचे त्यांनी 4 भाग केले. 4 भाग झाले. म्हणजे अरे समाधान वाटत नाही हृदयामध्ये, काहीतरी चुकतंय. मग ते म्हणजे यांना 17 पुराण दिली. किती? 17 पुराण. त्यामध्ये विस्तृतरित्या सर्व लीला लिहिल्या. समाधान नाही वाटत, काहीतरी कमी आहे. मग त्यांनी काय केलं? अगम निगम महाकाव्य, महाभारत सारखे महाकाव्य लिहिले. सर्व काय लिहिले आणि डोक्याला हात लावून बसले. म्हणले की अरे काय, मी भगवंताचं साहित्य अवतार आणि मी एवढं साहित्याची रचना केली आणि हृदयामध्ये आनंद नाही, खोकला पण आहे, खाली पण आहे, चुकतंय कुठंतरी, काहीतरी कमी पडतंय. सरस्वती नदीच्या किनारी बसलेले हे व्यासदेव डोक्याला हात लावून नारद मुनी आले. नारद मुनी म्हणाले का हो एवढे का चिंतित आहे? म्हणजे एवढं साहित्य मी लिहिलं पण आनंद का वाटत नाही? आणि नारदांनी मग त्यांना काय चूक झाली ती सांगितली. ते म्हणले की तुम्ही सर्व साहित्य लिहिलं पण त्यामध्ये भक्तीचा प्रादुर्भाव केला नाही, भगवंत आणि त्याच्या भक्तांच्या महिमांचं तुम्ही वर्णन केलं नाही. आणि मग व्यासदेवांना समजलं आणि मग व्यासदेवांनी 18वं पुराण लिहिलं. ते कोणतं? श्रीमद भागवत पुराण, ज्याला अमल पुराण म्हणतात. आणि या भागवत पुराणामध्ये त्यांनी भरभरून भगवान, त्यांचे भक्त, त्यांच्या भक्तांचे आदान प्रदान, त्यांच्या सुंदर लीलांचं वर्णन केलं. आणि मग त्यांना काय झालं? अपार आनंद झाला. तर हे जे श्रीमद भागवताचं प्राकट्य आहे. आता या श्रीमद भागवताला काय म्हणतात की श्रीमद भागवत जो कोणी वाचल त्याच्या हृदयातील सर्व संशय दूर होतील, आहे ना?
कारण हे कसं पुराण आहे? अमल पुराण आहे. आणि या श्रीमद भागवत मध्ये पहिल्याच अध्यायामध्ये सांगितलेलं आहे काय पहा, एताच अंशकला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रादि व्याकुलं लोकं मृडयन्ति युगे युगे. सांगा आता कोण श्रेष्ठ आहे? आता आपण काय म्हणालो, भगवान विष्णू पासून कृष्ण आले, परंतु ज्यांनी हे सर्व मांडमायाची रचना केली ते व्यासदेव म्हणतात एताच अंशकला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं, की भगवान कृष्ण हे स्वयं भगवान आहेत, बाकी सर्व त्यांचे अंश आणि त्यांच्या अंशांचे अंश म्हणजे कला आहे. तर हे समजून घ्यायचं असेल तर पुढचा प्रवचन थोडं ध्यानपूर्वक ऐका. दोन माता आहेत. कोणती? किती माता आहेत? दोन. एक देवकी माता आणि एक यशोदा मैया आहे. देवकीला म्हणलेलं आहे साधन भक्ती. काय म्हणलेलं आहे? साधन भक्ती. आणि यशोदा मैयाला म्हणलेलं आहे रागानुगा भक्ती. काय म्हणले? रागानुगा भक्ती. तर भक्तीचे दोन प्रमुख प्रकार मानले गेले, साधन भक्ती आणि रागानुगा भक्ती. आता इथपर्यंत मी थांबतो. आता पुढचा सीन बदलत आहे. आता आपण कंसाच्या कारागृहातून डायरेक्ट कुठं चाललेलो आहोत? गोकुळामध्ये. आता आपण गोकुळामध्ये काय चाललंय ते पाहूया. गोकुळामध्ये देवमग्य राजा होते आणि त्यांची दोन पुत्र होते. त्यांच्या दोन पत्नी होत्या, एक क्षत्रिय पत्नी आणि एक वैश्य पत्नी. क्षत्रिय पत्नीपासून त्यांना शूरसेन नावाचे पुत्र झाले आणि त्यांच्यापासून वसुदेव. आणि जी वैश्य पत्नी होती त्यांच्यापासून प्रजन्य बाबांचं प्राकट्य आहे. आणि प्रजन्य बाबांना किती पुत्र झाले? 5. उपनंद, अभिनंद, नंद, सुनंद आणि नंदन. आणि 2 मुली सुनंदा आणि नंदा. असं एकूण हे ते 5-7 भावंड म्हणजे भावंड. आता ज्या वेळेला हे जे राजा होते प्रजन्य बाबा वृद्ध अवस्थाला पावले तेव्हा त्यांनी ठरवलं की थोरल्या मुलाला काय करायचं, आपण राज्य सिंहासन द्यायचं. आणि त्यांनी उपनंद बाबांना बोलवलं, त्यांना पगडी दिली आणि सांगितलं की आजपासून गोकुळाचं राज्य तुमचं. आता उपनंद बाबांना जसा पगडी देण्यात आली, तिलक करण्यात आलं, उपनंद बाबा म्हणजे थांबा थांबा, मला करू नका, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीतरी आहे. कोण आहे? म्हणजे नंद आहे. म्हणजे अरे नंद तर मधला आहे. म्हणजे नाही, मध्ये मध्ये कुठली वस्तू ठेवली जाते? जी विशेष वस्तू असते बघा, प्रोटेक्शन देण्यासाठी. हित आणि हित मधी जी असते ना त्याला प्रोटेक्शन दिलं जातं. म्हणून ते म्हणले की उपनंद अभिनंद नंतर नंद येतो आणि त्याच्यानंतर कोण येत आहे? त्यांचे दोन्ही भावंड बाकीचे येत आहेत, सुनंद आणि नंदन. आणि म्हणून म्हणले की नंद जो आहे तो गुणाद्वारे, वाचाद्वारे, कीर्तीद्वारे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पहा म्हणले प्रधानमंत्री मोठा का उपप्रधानमंत्री? म्हणजे प्रधानमंत्री, उपप्रधानमंत्री थोडा आहे, छोटा येतो ना. म्हणजे तसंच नंद मोठा का उपनंद? नंद मोठा, मी उपनंद आहे, उप आहे, कमी आहे. आणि मग नंद बाबाचा त्यांनी केलेला आहे. तर नंद बाबा म्हणजे आनंद ददाती इति नंद, जे सर्वांना आनंद द्यायचे म्हणून ते सर्वांना प्रिय होते गोकुळामध्ये. आणि यशोदा म्हणजे काय? यश ददाती इति यशोदा. जे नंद बाबा आणि गोकुळवासींचं यश आहे ती म्हणजे कोण आहे? यशोदा मैया आहे. सर्व काही चांगलं चाललं होतं, परंतु नंद बाबा 80 वर्षाचे झाले. किती? 80 वर्षाचे झाले, पण त्यांना पुत्र नाही. सर्व गोकुळवासियांना काळजी लागली की अरे नंद यशोदांना कधी पुत्र व्हायचा, आमचे एवढे प्रिय लाडके आहेत पण त्यांना पुत्र नाही, म्हणून ते फार सर्व काळजी करायची. आणि अशी काळजी करत असताना त्यांनी अनेक प्रकारचे यज्ञ केले, पुत्र कामेष्टी यज्ञ सुद्धा केला, परंतु काहीच फळ भेटेना. आणि मग एक दिवशी नारदजी आले त्यांच्याकडे आणि म्हणाले, नारदजी तुम्ही सर्व प्रकारचे गोष्टी करून पाहिल्या, आता आम्ही 2 गोष्टी सांगतो. पहा, पुत्र प्राप्तीसाठी किंवा भौतिक जगामध्ये यश प्राप्तीसाठी नारद मुनींनी सांगितलेला उपाय ऐकायचे का? फक्त प्रभूजींना ऐकायचे? सगळ्यांना ऐकायचे? बघा, नारद मुनी जे आदि गुरु आहेत ते उपाय सांगणार आहेत. नंद बाबांचं दुःखाचा हरण होण्याचा उपाय सांगत आहेत. ते म्हणजे तुम्ही सर्व व्रत केले, सर्व प्रकारचे यज्ञ केले, कुठं तुम्हाला यश मिळालं नाही, 2 गोष्टी करा.
या 2 गोष्टी केल्या तर काय होईल? तुमची इच्छा पूर्ती होईल. ते म्हणले काय करा? ते म्हणले तुम्ही एकादशी व्रताचं पालन करा. म्हणून म्हणतात तुकाराम महाराज, ज्यासी न घडे एकादशी तो जित्यासी मृतवासी. जिवंत असू पण मेल्याप्रमाणे जो एकादशी व्रत करत नाही. आणि दुसरी गोष्ट करा, काय सांगितलंय? ते म्हणजे तुम्हाला 2 हात दिले, ते 2 हात वर उचला आणि म्हणा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि मग यशोदा मैया आणि नंद बाबांनी निष्ठापूर्वक 1 वर्ष सर्व एकादशी व्रतांचं पालन केलेलं आहे आणि भरपूर नाम जप केलेला आहे. आणि त्याचा परिणाम काय झाला? एक दिवशी नंद बाबा स्नान करून यमुनामध्ये घरी येत होते, तर दारावरती अनेक ब्राह्मण बसलेले होते. आणि जसंच त्यांनी नंद बाबांना पाहिलं, ते म्हणले पुत्रवान भव. सर्व ब्राह्मणांनी एकाच वेळेला आपले दोन्ही हात वर करून काय आशीर्वाद दिला? पुत्रवान भव. आणि असा आशीर्वाद दिला. नंद बाबा म्हणले, अरे हे काय देताय तुम्ही मला आशीर्वाद? मी 80 वर्षाचा म्हातारा झालो आणि तुम्ही मला म्हणताय पुत्रवान भव. ते म्हणले आम्ही आशीर्वाद दिला आता, आणि काय व्हायचं ते होईल. नंतर ब्राह्मण विचार करू, अरे आम्ही सर्वांनी एकत्र कसा काय आशीर्वाद दिला? काहीतरी विशेष बात असली पाहिजे. त्यावेळेला यदुवंशाचे जे कुलगुरू आहे शांडल्य मुनी यांच्याकडे सर्वजण गेले. म्हणले की आम्ही नंद बाबाला आशीर्वाद दिला सर्वांनी एकाच वेळेला, पुत्रवान भव. असं का बरं? म्हणजे भले भगवत इच्छेशिवाय असं प्रेरणा कुणाला येत नाही, एकानं नाही दिला. म्हणून पहा, आशीर्वाद ही मागण्याची गोष्ट नाही. प्रभूजी मला आशीर्वाद द्या, माताजी मला आशीर्वाद द्या, नाही. आशीर्वाद म्हणजे काय हो? ज्या वेळेला हृदयातून ते व्यक्ती अति प्रसन्न होते आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देते, ते आशीर्वाद लाभतात. आता आपण पण शाप देतो, जा तुझं वाटोळ होऊ दे, होतं का? नाही. परंतु जर एखाद्या व्यक्तीनं तळतळाट म्हणतो ना आपण, अगदी हृदयातून व्याकुळ होऊन दिलं, तर निश्चित काय तो परिणाम होऊ शकतो. त्याप्रमाणे आशीर्वाद जे असतात हृदयातून येतात. या ब्राह्मणांनी आशीर्वाद दिलेले आहेत. शांडल्य मुनी म्हणतात की तुम्ही एक यज्ञ करा, त्यामध्ये 18 करोड गोपाल मंत्राचा जाप करा. किती? 18 करोड. आणि यजमान नंद बाबांना बनवा, जेणेकरून त्यांना पुत्र प्राप्ती होईल. आणि यमुनाच्या काठी सुंदर यज्ञशाळा उभारण्यात आलेली आहे. आणि या ब्राह्मणांनी सुरुवात केलेली आहे. काय करायला? यज्ञ केलेला आहे. म्हणून यज्ञाला फार महत्व आहे. आपल्याला कलियुगामध्ये पण एक यज्ञ सांगितलेला आहे. कोणता यज्ञ आहे होतो? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. भगवान श्री कृष्णांचा जन्मोत्सव आहे ना, तुमचा आवाजच येत नाहीये. महामंत्र म्हणताना हा ध्वनी आकाशातला भेदून आता गोकुळापर्यंत गेला पाहिजे. म्हणा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हा मंत्र साधारण नाही बरं का, हा या युगाचा युग धर्म आहे. आणि म्हणून प्रत्येकाने घेतला पाहिजे. आणि कसा घेतला पाहिजे? तीव्रतेने, हृदयातून, दोन्ही हात वर करून हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. आता एक सर्वांच्या फायद्याची गोष्ट सांगतो, ऐकणार का? सर्वांना भगवत धामाला जायचंय का? वैकुंठाला सगळ्यांना जायचंय? नारद मुनींनी असं म्हणले भगवंताला एकदा. नारदजी म्हणाले की भगवंता काय हे मृत्यूलोक काढलेला आहे, सगळेजण दुःख भोगत आहेत, काय खायला मिळत नाही, यांना झोपायला मिळत नाही, दरिद्री आहेत सगळे, वैकुंठाला घेऊन या ना तुम्ही. वैकुंठ जिथं कुंठ नाही, दुःख नाही, दरिद्रता नाही, असा या युगामध्ये एवढा मोठं आपलं साम्राज्य कशाला ठेवलं येतं? म्हणले अरे काय म्हणता नारदा, माझी इच्छा नाही. नाही भगवंता तुम्हीच की निर्माण केले. म्हणजे अरे नाही बाबा, मग आणू का सर्वांना? जा ये घेऊन सर्वांना. नारदजी फार प्रसन्न झाले. एक मोठं विमान घेतलं, वैकुंठातून आले घेऊन, आणि म्हणले चला 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 सर्वांनी वैकुंठाला चला. लोकांनी ऐकलं अरे वैकुंठाला, आणि फ्री मध्ये म्हणले की बस लागलेली आहे, म्हणले की सगळी पडतात.
फ्रीमध्ये जायचे म्हणे ना तर वैकुंठाचं हे मोठं भलं विमान आणि सर्व लोक पळत आली बॅगा भरून. काय करून? बॅग भरून आले. सर्वजण विमानामध्ये पोहोचले आणि नारद म्हणाले की आता कुणी राहिलं नाही ना? म्हणजे नाही नाही कुणी राहिलं नाही. जायचं का? जायचं. तेवढं एक माणूस म्हणला, अहो नारद मुनी माघारी कधी यायचं? नारदांनी डोक्याला हात लावला, म्हणजे अरे माघारी येण्यासाठी नाही घेऊन चाललो मी तुम्हाला, तिथं गेल्यानंतर इथे येणे नाही. यद्गत्वान निवर्तन्ते तत् धाम परमं मम. जिथं गेल्यानंतर पुन्हा इथं येत नाही ते माझं धाम आहे. दुसऱ्या क्षणाला विमान खाली. तर भगवान म्हणतात की माझी इच्छा आहे हो तुम्ही यावं वैकुंठाला, आपली इच्छा कुठे आहे? म्हणून हे जे जग तयार झाले ना ती भगवंत इच्छेनं नाही, आपल्या इच्छेनं तयार झालेलं आहे, आपण तयार केलेलं आहे. आणि म्हणून भगवंतांचं प्राकट्य जे होतं कशासाठी होतं? आपल्याला घेऊन जाण्यासाठी. भगवान दुसऱ्या तिसऱ्या कारणासाठी येत नाही. भगवंताने अनेक मार्ग दिलेत, त्यातला एक मार्ग दिलेला आहे हरिनाम. आणि धर्म वैवर्त पुराणामध्ये ती महत्वाची एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे. ब्रह्मदेव म्हणतात, पहा ऐका, ध्यानपूर्वक ऐका, वैकुंठाला जायचं असेल तर ध्यानपूर्वक श्रवण करा. फार महत्वाची गोष्ट सांगतोय. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये ब्रह्मदेव म्हणतात, जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या जन्मामध्ये 100 करोड नाम जप केला तर तो कोणत्याही त्याला विलंब न लागता डायरेक्ट वैकुंठातून विमान येईल आणि त्याला भगवत धामात घेऊन जाईल. काही करायचं नाही, दुसरं व्रत करायचे नाहीत, तपस्या करायची नाही, जंगलामध्ये जाऊन राहायचं नाही, कठोर काहीच करायचं नाही, केवळ नाम जप करायचं. किती? 100 करोड. माळा नाही तर का, 100 करोड नाम जप. पहा, जो व्यक्ती 16 माळा जप करतो, एका माळेमध्ये किती मणी असतात? 108. 108 मणी म्हणजे 108 मणी आहेत. आपण जी माळ करणार आहे त्यामध्ये आपला जो मंत्र आहे, किती अक्षर आहे? 16 अक्षरी मंत्र आहे. किती? हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 16 अक्षरी मंत्र आपण ज्या वेळेला 108 वेळा म्हणतो त्यावेळेला एक माळ केल्यानंतर आपण किती नाम जप करतो? 1728. किती झालंय वाटतं तुम्हाला, दिसत नसेल. आणि अशा जेव्हा 16 माळा जप करतो, किती? 16 म्हणजे 1728 नाम जपाच्या 16 माळा केल्यानंतर एका दिवसाला आपण 27,648 मंत्र करतो. किती? 27,648. मग 16 माळा जप करण्यापेक्षा आपल्याला सांगितलेलं आहे की 64 माळा जप करा. किती? 64 माळा जप करणारा व्यक्ती 1,10,592 नाम जप करतो. हा, तर महाप्रभू जे होते ना, चैतन्य महाप्रभू गौर सुंदर, ते म्हणायचे की मी फक्त लखपतींच्या घरी प्रसाद घेतो. तर लखपती म्हणजे नाम जपामध्ये लखपती असणारे. आता आपल्याला किती आकडा करायचे आहे? 100 करोडचा. कॅल्क्युलेशन पहा. जर आपण 64 माळा जप केला, 192 माळा केले की 3 लाख नाम जप होतो बरं का. हरिदास ठाकूरची किती जप करायचे? 192. आता आपल्याला जर 100 करोडचा आकडा पार करायचा आहे जप, तर 64 माळा रोज करायच्या. एका वर्षामध्ये किती दिवस आहेत? 365 झाला. 365 इंटू 1,10,592 किती झाले एका वर्षाला? 4,03,66,000. 4 करोड. बरं का, बिझनेसची गोष्ट आहे, हे व्यवहार आहे हा. लक्षात ठेवा, फार मोठा आकडा, ही खरं धन आहे. तर 4,03,66,080 आपण धन गोळा केलं, नामधन. हा, असं आपण जर 25 वर्ष केलं, किती? तर मग 100 करोड नाम जप पूर्ण होईल. त्यासाठी काय करायला लागणार आहे? 64 माळा 25 वर्ष. पण 16 माळा करत असेल तर 16 दुनी 32 दुनी 64 म्हणजे 100 वर्ष लागतील. म्हणजे जन्मलं की 64 माळा चालू करायचं जर 100 वर्ष जगला तर. म्हणून पहा, या कलियुगामध्ये असं सांगितलेलं आहे की कलियुग केवल नाम आधारा. म्हणून जास्तीत जास्त नाम जप केला पाहिजे. जो साधक असतो ना, तो कधीही आपला वेळ वाया घालवत नाही. जेव्हा भेटल त्यावेळेला तो काय म्हणतो? मुखाने गोविंदाचं नाव घेत राहतो.
म्हणून कली काले नाम रूपे कृष्ण अवतार, नाम है ते हय सर्व जगत निस्तार. या कलियुगामध्ये भगवंतांचं प्राकट्य अनेक लीलामध्ये होतं, पण भगवंत रोज प्रकट होतात ज्या वेळेला आपण आपले दोन्ही हात वर करून म्हणतो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून खाईते शुजते येतात आता नाम लेव देश काले नियम नाही. चैतन्य महाप्रभू म्हणतात कोणता नियम नाही ठेवलेला. नाम नाम काल बहुधा निज सर्व शक्ती सत्र अर्पित नियमित स्मरणेन काल, यथा दर्शी तव कृपा भगवन ममापि दुर्देव मी दृश्य इहम जानी नानुराग. हे म्हणतात की भगवंता माझ्याच हृदयामध्ये भक्ती नाही, मीच कमी पडतो तुझं नाव घेण्यासाठी. मग तुकोबांनी पण सांगितलं, काय सांगितलं? नाम घेता उठा उठी हय संसाराची तुटी, नाम घेता उठा उठी. अरे उठता बसता म्हणा ना हरी हरी. संधी तुम्हाला मिळाली म्हणलं नाही तुम्ही, काय म्हणायचे? हरी. उठला की हरी, बसला की खाली, खाताना हरी, पिताना हरी, ना चालता फिरता हरी हरी म्हणा ना. झालाय तुम्ही वैकुंठाचं विमान मोकळं जाणार वाटतं. तर काय म्हणाले? नाम घेता उठा उठी ऐसा लाभ बांधा गाठी. सर्वोत्तम लाभ आहे. काय बांधायचे? ऐसा लाभ बांधा गाठी, विठू पायी पडे मिठी, विठू पायी पडे मिठी. ज्या वेळेला आपण उठता बसता हरीचं नाव घेणार आहे, सर्वोत्तम लाभ काय मिळणार आहे? भगवान श्रीकृष्णांचे चरण कमल मिळणार आहेत. आणि पुढे तुकाराम महाराज काय म्हणतात पहा, की नामा परती ना साधन सोपे. अरे याच्यापेक्षा काय सोपं आहे का हो या जगामध्ये? मुखाने हरिनाम म्हणायला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, फक्त हरिनाम घ्यायचे. नामा परती ना साधन सोपे, जे तू करीतो अनेक काही, जे तू करीतो अनेक काही. अरे दुसरं तिसरं चौथं काय करू नको, केवळ हरीचं नाव घे. आणि शेवटी काय म्हणतात तुकाराम महाराज पहा, सर्वात शेवटाची ओळ महत्वाची आहे. ते म्हणतात हाकारोनी सांगे तू का. अच्छा, आपण कुणाला हाकारतो? हाकारून कुणाला सांगतो? झोपलेल्या व्यक्तीला जागा करायला. अरे उठ, जागे आहेत का सगळेजण? उठा उठा. हाकारोनी सांगे तू का, हाकारोनी सांगे तू का. काय सांगता तो? नाम घेता राहो नका, नाम घेता राहो नका. तर ही कलियुगामध्ये नामाची महिमा आहे आणि एवढी सोपी दिलेली आहे, नाम घेत राहायचं आहे. तर जो कुणी या कलियुगामध्ये या योग धर्माचं पालन करत त्याच्या हृदयामध्ये भगवत तत्व प्रकट होईल. आणि मग काय झालेलं आहे? सर्व यज्ञ संपन्न झाला, 18 करोड नामाची आहुती झालेली आहे. आणि सर्वांच्या डोळ्यासमोर त्यांनी पाहिलं की एक नील प्रकाश आकाशातून खाली उतरला. आणि तो नील प्रकाश थेट नंद बाबांच्या हृदयामध्ये प्रवेश करतो. नंद बाबा पाहत आहेत आणि त्यांच्या हृदयातून यशोदा मैयाच्या हृदयामध्ये या नील प्रकाशाने प्रवेश केलेला आहे. आणि भगवंतांचं प्राकट्य आता यशोदा आणि नंद यांच्या हृदयामध्ये झालेलं आहे. आणि त्यावेळेला नंद बाबा आपल्या यशोदा मैयाला विचारत आहेत. ते म्हणतात की हे यशोदा, तुला कसं वाटतंय आता? म्हणजे की बाबा मी काय सांगू, मी पाहते सूर्याला नमस्कार करायला गेले की असं मला वाटतं की सूर्य मला नमस्कार करत आहे. मी चंद्राला नमस्कार करते तर चंद्र मला नमस्कार करतो वाटतोय. मला असं वाटतं की आकाशातून देवता लोक पुष्पवृष्टी करत आहेत. असं काय विशेष आहे हे मला समजत नाही. आणि पाहता पाहता हळूहळू हळू दिवस पुढे सरत होते आणि भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते यशोदा मैयाच्या हृदय गर्भामध्ये होते. आणि इथं मग पुन्हा आपण त्या सीनकडे येऊ. कुठं? मथुरेमध्ये. इथं देवकीला जो पुत्र झालेला होता भगवान विष्णू, ज्यांनी आता एक बालगोपालाचं रूप घेतलेलं होतं, त्याला वसुदेवानी आपल्या हातामध्ये धारण केलं, एका टोपलीमध्ये ठेवलं
आणि ज्याप्रमाणे त्यांना आज्ञा मिळाली होती तसं ते त्यांना घेऊन निघाले. कुठं निघाले हो? गोकुळाला. प्रवास फार मोठा आहे. रात्रीच्या 12 वाजलेले आहेत. भयंकर असा पाऊस पडत आहे आणि कुणीही मदतीला नाही. काळोख आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वसुदेव निघालेले आहेत. आणि वसुदेवांची तुलना आम्ही श्री प्रभुपादांशी करतो. ज्या वेळेला श्री प्रभुपाद पाश्चात्य देशामध्ये गेले त्यावेळेला तिथं पण अज्ञानाचा अंधकार होता. त्यांना मदत करायला कोणी नव्हतं, परंतु ते चालत राहिले, प्रचार करत राहिले आणि म्हणून भगवत नामाचा प्रचार आज संपूर्ण विश्वामध्ये आहे. आणि श्री प्रभुपादांची ही इच्छा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने हे नाम आपल्या हृदयामध्ये धारण करावं आणि प्रत्येकाने हे नाम हृदयामध्ये केवळ धारण न करता तर जनजनामध्ये याचं वितरण करावं. आणि म्हणून हा सर्व खटाटोप, म्हणून हा मोठा जन्मोत्सव आपण साजरा करतो. उद्देश काय आहे हो? की प्रत्येक व्यक्ती जो कोणी इथे येईल त्याला भगवान श्रीकृष्णांचं नाम मिळेल, त्याला एक संधी मिळेल की त्याला नाम घ्यायचं आहे आणि त्या नामाच्या बळावर त्याला त्याच्या जीवनाचं पूर्णत्व मिळेल. तर ही प्रभुपादांची महिमा आहे. आणि मग वसुदेव निघालेले आहेत आणि त्यावेळेला खूप धो पाऊस पडत होता. का बरं पाऊस पडत होता? तर आचार्य सांगतात की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सगळी लोक कुठे असतात? घरामध्ये असतात. भगवंतांना स्वतःला प्रकट करायचं नव्हतं सर्वांच्या समोर आणि म्हणून भगवंत काळोख्या रात्रीमध्ये निघालेले आहेत. दुसरं, जरी कुणी पाहिलं समजा आळोशाला उपाय तरी पावसामुळे दिसतो का तो माणूस व्यवस्थित? नाही दिसत. असं अंधुक अंधुक दिसतं. म्हणून भगवंतांना तिथं पाऊस पडत होता. तिसरं कारण काय देतात की मेघ श्याम आहेत. ते म्हणतात की अरे भगवंत हे कुठला दुसरा ढग आलेला आहे खाली, मेघ श्याम सुंदर. त्यांना पाहण्यासाठी ढग आले सगळे बघायला, आमच्यासारखाच कोणीतरी. भगवंतांना काय म्हणतात? मेघ श्याम सुंदर. आणि जेव्हा त्यांनी भगवंतांचं दर्शन केलं तेव्हा ते भगवंतांचा अभिषेक करू लागले. म्हणून प्रत्येक जन्माष्टमीला पाऊस पडतो बरं का, काळजी करायची नाही. तर कोणत्या कशासाठी येतो? भगवान श्रीकृष्णासाठी, आपल्यासाठी येत नाही. भगवान श्रीकृष्णांचा अभिषेक करण्यासाठी प्रत्येक जन्माष्टमीला आपण पाऊस पावतो. आणि मग ज्या वेळेला वसुदेव चाललेले आहेत पाठी मागून कोण आलेला आहे? अनंत शेष आणि छत्र धरलेला. हे अनंत शेष कोण आहे? तो हे अनंत शेष बलरामजी आहे. ते आहे सेवक भगवान, एक आहे सेव्य भगवान. बलरामजी आलेले आहे सेवा करण्यासाठी. आणि बलरामजी कोण आहेत? गुरु तत्व. आणि हे गुरु तत्व आपल्याला शिकवतं की कसं पाठीमागं राहून सेवा करायची असते, पुढे याचं नसतं. जसं आज मला इथं समोर बसवले प्रभूजीने, ते एवढे सक्षम आहेत पण पाठीमागे राहून सेवा करत आहेत. तर खरोखर भक्तामध्ये हा दिव्य गुण आहे की ते दुसऱ्याला संधी देत असतात, त्यांना पुढे करत असतात, स्वतः न करता. हे गुरु तत्व शिकवत आपल्याला. आणि वात्सल्य रस. बलरामजी कोण आहेत? थोरले बंधू आहेत. कोणाचे? श्रीकृष्णांचे. म्हणून त्यांना प्रोटेक्शन देणार, संरक्षण करण्यासाठी पाठीमागून आलेले आहे. आणि तेव्हा ते पुढे गेले तर यमुना दुमडी होऊन वाहू लागली. भयंकर पूर आला. का पूर आला हो? कारण यमुनाला फार आनंद झाला. कोण आलेले आहेत? यमुनाचे पती कोण आहेत? भगवान कृष्ण. कालिंदी, यमुनाचं नाव काय आहे? कालिंदी. तिचे पती कोण आहेत? कृष्ण आहेत. माझे पती परमेश्वर आले म्हणून यमुनाला आनंद झाला म्हणून ती दुमडी होऊन वाहत आहे. दुसरं कारण काय? यमुना कोण आहे? क्षत्राणी आहे, क्षत्रिय. तर तिला आपलं शौर्य दाखवायचं होतं भगवंतांना की मी किती पराक्रमी आहे, माझ्या पाण्याचा ताकद किती आहे. तिसरं कारण काय सांगतात की ज्या वेळेला वसुदेव आले त्यावेळेला तिनं काय केलं? वाट दिली वसुदेवांना. का वाट दिली? कारण तिनं पाहिलं की त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्रांनी बाण नुसता काढून समुद्राला आठवलं होतं. तेच प्रभू रामचंद्र हे कृष्ण अवतारामध्ये आहेत. आता काय होईल? म्हणून तिनं आपली वाट दिली. आणि भगवंतांचा चरण स्पर्श होताच आणि तिला भगवंतांच्या चरणांचा स्पर्श करण्याची संधी चुकवायची नव्हती म्हणून यमुनानं वाट दिली. तर अशा प्रकारे वसुदेव कुठं आलेले आहेत? आता नंद भवनामध्ये आलेले आहेत. नंद भवनामध्ये आल्यानंतर यशोदा हिला आपण काय म्हणतो? राघानुगा भक्ती. काय म्हणतात? राघानुगा भक्ती. आता पहा, आपण जो विषयाला सुरुवात केली होती त्याचा विषय शांत करतो मी आता. देवकी कोण आहे?
साधना भक्ती. कोण? साधना भक्ती. साधना भक्तीमध्ये काय असतं? एक साधक आपल्या साधनेच्या बळावर भगवंतांना प्राप्त करतो. कशाच्या बळावर? साधनेच्या बळावर. तो एवढ्या तीव्रेनं भक्ती करतो की भगवंतांना प्रकट होण्यास तो बाध्य करतो. आपले तुकाराम महाराजांनी ही भक्ती, साधना भक्ती एका अभंगामध्ये फार सुंदररित्या सांगितलेली आहे की एक साधक भक्ती करत करत भगवंतांना कसा प्राप्त करतो. तर ते म्हणतात काय पहा, ध्यानपूर्वक ऐका. तुकाराम महाराज म्हणतात, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. काय म्हणतात की हे गोविंद, आता या माझ्या मनाला छंद लागलेला आहे. कशाचा? तुझ्या नावाचा. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मज गोविंद ते काया भेद नाही देवातया. ज्या वेळेला व्यक्तीला गोविंद नावाचा छंद लागतो त्यावेळेला काय होतं पहा. मज गोविंद ते काया भेद नाही देवातया. त्यावेळेला तो प्रत्येक ठिकाणी आपल्या प्रिय गोविंदाला पाहायला लागतो. हृदयामध्ये गोविंदाचं प्राकट्य झालं, सर्व मनाला छंद लागला गोविंदाचा. तो काय करतोय? जिथं पाहिल तिथं भगवान दिसतात त्याला. त्यानं एखाद्या झाडाला पाहिलं तिथं त्याला गोविंदाचं दर्शन होतं. त्यानं अन्नाला पाहिलं गोविंदाचं दर्शन होतं. त्यानं आपल्या शेजारील व्यक्तीला पाहिलं तर त्याच्या हृदयामध्ये तो गोविंदाचं दर्शन करत आहे. काय करत आहे? गोविंदाचं दर्शन करत आहे. आता मला सांगा, ज्या वेळेला आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीचं दर्शन सर्वत्र होत आहे त्यावेळेला काय होईल? सर्वत्र भगवान दिसत आहेत. त्यावेळेला काय होईल? अपार आनंद. आणि तुकाराम महाराज म्हणतात, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मज गोविंद ते काया भेद नाही देवातया. आणि पुढे म्हणतात, आनंदले हे मन. मनामध्ये अपार आनंद झाला. प्रेमे पाझरती लोचन. आणि ज्या वेळेला मनामध्ये आनंद झाला, प्रेमे पाझरती लोचन, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आणि काय होतं? ज्या वेळेला मनामध्ये अपार आनंद आहे, गोविंदाचं दर्शन होत आहे, गोविंद सर्वत्र दिसत आहेत, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात, शेवटी काय करतं? तुका म्हणे आळी जीवे नावरेची वेगळी. की आता या जगामध्ये दुसरं तिसरं चौथं पाहण्यासारखं काहीच राहिलं नाही, कारण मला गोविंदाचं दर्शन झालेलं आहे. तर साधना भक्तीद्वारे अशा प्रकारे एक जीव काय करतो? भगवंतांची प्राप्ती करतो. आणि यशोदा मैयाला काय म्हणलेलं आहे? राघानुघा भक्ती. आपल्याला किती वेळ आहे तुम्ही सांगा मला? हा, शेवट म्हणजे कन्फ्युज करतो. तर यशोदा मैयाला काय सांगितलेलं आहे? राघानुघा भक्ती. आता नंद भवनामध्ये ज्या वेळेला सकाळपासूनच सकाळी सकाळी सप्तमीला शेवटचे एक 5 मिनिटांमध्ये आपण कथा सांगणार आहे. सर्वांनी ध्यानपूर्वक श्रवण करा. मॅनेजमेंटचं चालत राहील, त्यांचे आपण आपल्या कथामध्ये ध्यान ठेवा. तर सप्तमीच्या दिवशी नंद बाबा आणि यशोदा मैयाना एकच दोघांना स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? की त्यांच्या अंगणामध्ये एक नीलवर्णीय बालक खेळत आहे. त्या दोघांनी एकमेकांना सांगितलं की असं काय घडलं? आणि मग यशोदा मैया म्हणते की बाबा, तुम्ही जाऊन सांडलेल्या मुनीला विचारा की या स्वप्नाचा अर्थ काय आहे. सांडलेले मुनी गेले आणि त्यांनी सांगितलं. झाले बोलणं पूर्वी 5 मिनिटं सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं, काय सांगितलं? की आता नंद बाबा म्हणले आनंद उत्सव होणार आहे, लाला लवकरच प्रकट होणार आहेत. अष्टमीला तुमच्या घरामध्ये कोण येईल? भगवान श्रीकृष्ण प्रकट होतील.
आणि मग नंद बाबा जसे घरी येऊ लागले तसे वाटेमध्ये गावकरी जी ब्रजवासी होते त्यांना विचारायला लागले, काय झालं नंद बाबा? ते म्हणले की आज लालाचं प्राकट्य आहे. घरी येईपर्यंत संपूर्ण गोकुळामध्ये बातमी पसरली, काय होणार आहे? नंद बाबाच्या घरी लाला प्रकट होणार आहे. आणि मग यशोदा मैयाला बातमी समजली आणि अगदी सकाळपासून बधाई गीत चालू झालं. असं म्हणतात की भगवंताचा जन्म उत्सव अष्टमीच्या सुरुवातीला अगदी सकाळपासून भले पहाटेपासून सुरुवात होतो. सर्व बधाई गीत गाऊ लागले, अत्यंत नृत्य करू लागले. आणि नंद बाबा म्हणजे मी तपस्या करणार बाहेर बसून एका झाडाखाली बसले ते. आणि त्यांनी जप चालू केला, भजमन नारायण नारायण नारायण, नारायणाचं नाव घेतात. आणि गोकुळवासी विचारू लागले की हे नंद बाबा कुछ भयो? म्हणजे अभी तो नहीं भयो, आगे की पतो नहीं हो. पर दुसरा आला नंद बाबा जप कर, नंद बाबा कुछ भयो? अभी तो नहीं भयो, कब भयो गो? आगे की पतो नहीं हो. आणि दिवसभर अशी लोक येत राहिली. नंद बाबा जप करते नारायण नारायण, ते विसरून गेले. ते काय म्हणू लागले, अभी तो नहीं भयो, आगे की पतो नहीं हो, अभी तो भयो नहीं, आगे की पतो नहीं. तर जीव गोस्वामी म्हणतात की नंद बाबा भजन करण्याची रीत समजवतात की आपण भजन असं करत राहायचं की जोपर्यंत कृष्ण प्रकट होत नाही तोपर्यंत काय करायचे? भजन करायचं आहे. भजन रुकना नहीं चाहिए, तेव्हा भगवान प्रकट होतात. तर अशा प्रकारे इथं एक महत्वाचा मुद्दा जो आपण घेतलेला होता ते सांगण्यासाठी मी 5 मिनिटं एक्स्ट्रा घेत आहे. तर यशोदाने 2 मुलाला जन्म दिला होता. कुणाला? एक लाला आणि एक लाली. लक्षात ठेवा. वसुदेव जे मथुरेतून घेऊन आले बालकाला ते विष्णू तत्व होतं, जे विष्णू पासून प्रकट झालेले कृष्ण होते. ते कृष्ण यशोदा मैयाने जन्म दिलेल्या जे कृष्ण होते त्याच्यामध्ये समवित झाले. म्हणून मूळ कृष्ण यशोदा नंदन आहेत. देवकी नंदनला विष्णू तत्वापासून मिळालेले ते कृष्ण आहेत. वसुदेवानी ज्या वेळेला त्या कृष्णाला तिथं सोडलं आणि योग मायाला त्यांनी घेतलं आणि माघारी आले. आणि कुठं आले? जेव्हा ते काळकोठडीत आले तेव्हा त्यांना बेड्या पडल्या. का? कारण त्यांनी कृष्णाला सोडून कुणाला धरलंय? आता मायाला घेऊन आलेले आहे. आणि मग यशोदा मैयाचे पहाटे 4 वाजता डोळे उघडले. का उघडले? कारण लाला प्रकट झाले 12 वाजता आणि 12 ते 4 कृष्ण वाट पाहतेत. अरे कुणीतरी येऊन मला पाहिजे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वजण वाट पाहत होते की भगवंत येतील, भगवंत येतील. भगवंत आलेच नाहीत. सर्व गोपी कंटाळून गेली, रोहिणी माता कंटाळून गेली, सर्व कंटाळले. आणि 12 वाजता यशोदा मैयाला पण झोप लागली. आणि जेव्हा तिनं पहाटे 4 वाजता डोळे उघडले तर तिला समजाना की समोर काय आहे. तिला असं वाटलं की हे कुठलं तरी मोठं नील रत्न आहे. परत म्हणजे नाही नाही याच्यात मध्ये हालचाल दिसतीये, कदाचित हे फूल असावं, नीलकमल. म्हणजे नाही नाही नीलकमल पण दिसत नाही, कदाचित हे बिंबफळ असावं. अरे बिंबफळ पण नाही, अरे हा माझा लाला आहे. आणि यशोदा मैयाने त्या लालाला उचलून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे या लालाचं प्राकट्य झालेलं आहे. तर भगवंत म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तर भगवंत एक शेवटचा मुद्दा सांगतोय. भगवंत आचार्य म्हणतात परित्राणाय साधूनासाठी येत नाहीत, कारण साधू लोक स्वतः आनंदित आहेत, त्यांना आनंद देण्यासाठी भगवंताला याची गरज नाही. विनाशायच्या दुष्कृतांसाठी पण येत नाहीत. का? कारण दुष्टांचा विनाश त्यांचे कर्म करतात, त्यांचे कुकर्म त्यांचा करतात. धर्म संस्थापनार्थासाठी पण भगवंत येत नाहीत, कारण की जे भक्त लोक असतात ते धर्माला आपल्या हृदयामध्ये धारण करून त्याची स्थापना करतात. मग भगवंत येतात कशासाठी? भगवंतांचं प्राकट्य केवळ आपल्यासाठी आहे. भगवंत आपल्या नाम रूप गुण आणि लीलाद्वारे आपल्याला आकर्षित करण्यासाठी येतात आणि म्हणून भगवंतांचं प्राकट्य आहे. तर हे भगवंतांची जी सर्व लीला आहे कशासाठी आहे? आपल्या हृदयाचं मार्जन करण्यासाठी आहे. तर अशा भरपूर लीला आहेत, परंतु वेळ संपलेली आहे.
आता इथं सांस्कृतिक कार्यक्रम होतील आणि त्यानंतर मग भगवंतांचं सुंदर असं प्राकट्य महोत्सव आहे, महाआरती आहे, तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. बोलो श्री कृष्ण भगवान की. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद.